हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. राज ठाकरेंचा घणाघात. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत. अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीत फडणवीसांवर निशाणा. राजकारणात कुणीही सत्तेचा आवरपट्टा घेऊन आलेलं नाही. सत्ता बदलत असतात. ज्या दिवशी हे बदलेल त्यावेळी सगळं बाहेर येणारच. राज ठाकरे यांची जोरदार टीका. कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तर आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलूख मैदानी तोफ नागपुरात धडाडणार. तर्री पोहा विथ देवाभाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत. अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा खिंडार. काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार. येत्या 2 ते 3 दिवसात होणार महाप्रवेश. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच असून पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नाराजीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण तर धुरींच्या आरोपांनाही दिलं उत्तर. मुंबईत राजू शेट्टींचा ठाकरे बंधूंना पाठिंबा. मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून समर्थन. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर शेट्टींची टीका. महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून सुप्रिया सुळे अलिप्त. पुण्यात प्रचारात अद्यापही नसल्यानं चर्चांना उधाण. मुंबईत नियोजित हल्ला होणार असल्याच्या संशयामुळे अलर्ट जारी. सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा अलर्ट. विमानतळांसह सर्व संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक. जैशचा एक दहशतवादी ठार. आणि अमेरिकेनं रशियाचा तेल टँकर केला जप्त. नाव बदलून व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करून जात असल्याचा आरोप. तर रशियानं अमेरिकेवर कायदा तोडल्याचा केला आरोप. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलूख मैदानी तोफ आज नागपुरात धडाडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर्री पोहा विथ देवाभाऊ असं या प्रकट मुलाखतीचं नाव आहे. या प्रकट मुलाखतीसोबत 2 जाहीर सभा मुख्यमंत्री घेणार आहेत. वऱ्हाडी भाषेच्या बोलीसाठी प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे, स्पृहा जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. तर पूर्व नागपुरातील कॉलेज चौक आणि पश्चिम नागपुरातील रामनगर चौकात मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा होणार आहेत. ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत पार पडली आणि यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तर आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत नाव न घेता फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. तर महाराष्ट्रात ब्रँड फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच असल्याचं मुख्यमंत्री म्हटलंय. आता सध्या राजकारण ब्रँडचं झालेलं आहे. मग आता आम्ही असं समजायचं का की फडणवीस शिंदे नावाचा एक नवीन ब्रँड तयार झालेला आहे? बघा, मी नेहमी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही, हा एवढं नक्की आहे.
की मी आणि शिंदेसाहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जी काय लाडकी बहीण आहे तिचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही आहात, एकनाथजी आहेत का अजितदादा आहेत? नाही, आम्ही तिघही त्यांचे लाडके भाऊ आहोत. आमच्या तिघांवरही त्यांचं प्रेम आहे आणि लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलेलं आहे, म्हणूनच आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत. हल्ली AI प्रकरण खूपच गाजलेलं आहे, तर हा खूप असा मज्जेशीर प्रश्न आहे. कोणत्या पक्षातून तुमच्याकडे नेते येत आहेत हे तुम्ही AI ला विचारलेत का कधी? हे काही AI ला आम्ही विचारलेलं नाही, कारण नेत्यांचा इंटेलिजन्स AI पेक्षा जास्त आहे. त्यामुळे अनेक नेत्यांना हवेचं रुख कुठे हे बरोबर समजतं आणि ते आमच्याकडे येतात. पण तुम्हाला एक गंमत सांगतो की ज्यावेळी आमचं मंत्रिमंडळ बनायचं होतं आणि मध्ये काही दिवस होते, तर ते दिवस असे असतात की ज्यावेळेस फारसं काम नसतं, तर आमच्या आशिष शेलार आम्ही बसलो होतो आणि एक सहज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक प्रॉम्प्ट दिला की महाराष्ट्राचं नवीन मंत्रिमंडळ बनवून दाखवा. आणि इतकं सुंदर मंत्रिमंडळ बनवून आलं, म्हणजे जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे त्यातलं समजून घ्या 70% अगदी तशाच्या तसं मंत्रिमंडळ हे त्यातनं बनून आलं. त्यामुळे अशी गंमत ही आम्ही नक्की करून पाहिली होती. त्याहीपेक्षा मला वाटतं एक मध्यंतरी चर्चा अशी सुरू झाली होती की जे मतदान करत नाहीत त्यांच्या सवलती काही काढून घ्याव्यात. तर तो विषय असं असा ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हां. आणि ऑस्ट्रेलियामध्ये मी तिथला अभ्यास केला, तिथे 90-95% वोटिंग होतं. त्यावेळेस तिथला अभ्यास केला तर असं लक्षात आलं की सवलती काढून घेतात. आणि आपल्या इथे या पद्धतीचा विचार चाललेला आहे. इलेक्शन कमिशनने यापूर्वी हा विचार केलेला आहे. त्या संदर्भातले काही इलेक्शन कमिशनमध्ये, म्हणजे देशाच्या इलेक्शन कमिशनमध्ये काही विचार, सरकारमध्ये काही विचार हा त्या संदर्भात झालेला आहे. राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया होईल. मात्र त्यापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेत महायुतीचे तब्बल 22 उमेदवार बिनविरोधात निवडून आले. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली होती. त्याला जयंत पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले. आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते. अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत. 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत. बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत. सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शहाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागं घेतो, असं नाही झालं. पळवापळवी करून, दमदाटी करून, पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात, मला माहित नाही. आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातल्या बातम्या पाहणार आहोत. अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात. पनवेलमध्ये मंत्री पंकजा मुंडेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. भाजपा आणि महायुतीतर्फे उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात रोड शोचं आयोजन कळंबोलीमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी या प्रचार रॅलीमध्ये भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या आरोपांच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या मैदानात शड्डू ठोकलाय. शहरात दिवसभर मॅरेथॉन बैठका आणि सभांचं आयोजन अजित पवारांकडून करण्यात आलंय. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत अजित पवार पिंपरी चिंचवड शहरातच आहेत. दरम्यान लांडगेंच्या आरोपाला काय उत्तर ते देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपचं काँग्रेसीकरण झालंय हे चांगलं आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. काँग्रेसच्याच उमेदवारांना घेऊन तिकीटं दिली आहेत, त्यामुळे भाजपनं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील विश्वजित कदम यांनी दिलाय.
पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर होईल असं मोठं विधान शशिकांत शिंदे यांनी केलंय. भाजप विरोधात लढण्यासाठी आम्ही एकत्र लढण्याचा योग्य वेळी निर्णय घेतलाय. स्थानिक निवडणुकांमध्ये युती आघाडीचा निर्णय सगळ्यांना आहे असं शिंदे म्हणाले. दरम्यान पुण्याचा विकास अजित पवार आणि शरद पवारांनी केलाय असंही शिंदे म्हटलंय. जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार चांगलाच रंगात आला असून शहरात राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये मंत्री गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावेळी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का देणारी बंडखोरी समोर आली आहे. भाजपचे माजी स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल देवकरांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपनं मराठ्यांना 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. अमरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 2 ते 3 दिवसात हा अधिकृत सोहळा पार पडणार आहे. या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडले. सोशल मीडियावर देवाभाऊ नंबर 1 ट्रेंड सुरू आहे. पालिका निवडणुकीत देवाभाऊ ट्रेंडिंगवर असल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत. मात्र शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे अद्यापही पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारात दिसत नाहीयेत. त्यामुळे सुप्रिया सुळे प्रचारातून गायब असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. याबद्दल अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल वक्तव्य केलं. पवार काका पुतण्यास सेल्फ गोल करण्यात पटाईत असल्याची टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली. पुण्यातील निवडणुकीसंदर्भात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. वरळीच्या कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो पार पडला. युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी रोड शो काढला. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदेंकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये प्रचारात एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय. पारंपरिक राजकारणाला लोककलेची शाहिरीची जोड देत थेट शाहीर दिलीप सावंत आपल्या लेकीसह निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. शाहीर दीप्ती जाधव या कोल्हापुरात आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी वोट जिहादचा आरोप केलाय. मुंबईतील मालवणी, मालाड, मढ, कुर्ला आणि चांदिवलीत मुस्लिमांची लोकसंख्या कशी काय वाढली असा सवाल करत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी होत असल्याचा आरोप साटम यांनी केलाय. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अमित साटम यांच्या आरोपांना उत्तर दिलंय. साटम दिशाभूल करत असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. पहिल्यांदा शेख हसीना यांना भारतातून बाहेर काढावं, त्यांच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे. भिवंडीमध्ये महायुतीकडून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक लोकांना वर्षानुवर्ष संधी दिली, मात्र त्यांनी विकास केला नाही अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी या सभेतून केली. भिवंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जेवढा प्रस्ताव मनपा महापौर पाठवतील तेवढा निधी मंजूर केला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. आंदेकर कुटुंबातील उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेदरम्यान आंदेकर परिवारातील काही सदस्य मंचावर दिसून आले. नवी मुंबईसाठी मनसे, शिवसेना, उबाठा पक्षाच्या युतीकडून संयुक्तरित्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. या जाहीरनाम्याला कर्तव्यनामा असं नाव देण्यात आलं. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीझर समोर आलाय. पहिल्यांदाच ठाकरे बंधूंची एकत्र मुलाखत होणार असून भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत अशा शब्दात राज ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. मुंबई महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादीनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. सुनील तटकरे, अब्दुल सत्तार आणि रुपाली चाकणकरांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय. हीच ती वेळ घड्याळाच्या नावानं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू असून हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. कोल्हापुरात काँग्रेसनं महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यामध्ये अनेक विषयांना प्राधान्य देण्यात आलंय, तर विद्यार्थ्यांसाठी मोफत KMT बस सेवेची घोषणाही केलेली आहे. या काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भाजपनं जहरी टीका केली आहे. भाजप हा वांजोटा पक्ष असून सगळे उपरे बसलेत, त्यांना निष्ठावंतांची कदर राहिली नाही अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली.
पुण्यातील सभेत बोलताना अजित पवारांनी पुणेकरांना आवाहन केलंय 15 तारखेला कारभारी बदलायचा असं अजित पवार म्हटलेत. यावर मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली आहे. पुणेकरांना जुना कारभारी नकोय, जो सध्या कारभारी आहे त्यावर पुणेकर समाधानी आहेत असा टोला मोहोळ यांनी लगावलाय.